ठाणे महानगरपालिकेच्या वतीनं 32वी ठाणे महापौर वर्षा मॅरेथॉन ऑगस्टमध्ये होणार असल्याची घोषणा आज झालेल्या बैठकीत महापौर शर्मिला पिंपळकर यांनी केली। तब्बल 7 वर्षापूर्वी 2019मध्ये ठाणे महापौर वर्षा मॅरेथॉन झाली होती। पालिकेत 7 वर्षांनी महापौर विराजमान झाल्यानंतर ही ठाणे महापौर वर्षा मॅरेथॉन होत असल्यामुळे ही मॅरेथॉन मोठ्या जल्लोषात संपन्न होणार असल्याचं महापौरांनी नमूद केलं। कैलासवासी अरविंद पेंडसे सभागृहात ठाणे महापौर वर्षा मॅरेथॉनची बैठक महापौर शर्मिला पिंपळकर यांच्या अध्यक्षतेखाली पार पडली। या बैठकीला उपमहापौर कृष्णा पाटील, सभागृह नेते हनुमंत जगदाळे, पालिका आयुक्त सौरभराव, शिवसेना गटनेते पवन कदम, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे नजीब मुल्ला, नगरसेवक राम रेपाळे, नगरसेविका मर्जिया पठाण, अतिरिक्त आयुक्त 1 संदीप माळवी, अतिरिक्त आयुक्त 2 प्रशांत रोडे, उपायुक्त जीजी गोदेपुरे, मिनल पालांडे, मुख्य लेखा आणि वित्त अधिकारी दीपक शिंदे इत्यादी उपस्थित होते। ठाणे महापौर वर्षा मॅरेथॉन ठाणे महापालिका आणि ठाणे जिल्हा ॲथलेटिक्स असोसिएशन यांच्या सहकार्यानं पार पडणार आहे। लवकरच या स्पर्धेची तारीख जाहीर करण्यात येणार असून ठाणे महापालिका मुख्यालयात मॅरेथॉन कक्ष स्थापन करण्यात येणार आहे। राज्य आणि राष्ट्रीय स्तरावरील मॅरेथॉनपटूंसह ठाणेकर नागरिक या मॅरेथॉनमध्ये मोठ्या संख्येनं आणि उत्साहानं सहभागी होतील, या दृष्टीनं सर्व तयारी करण्याच्या सूचना महापौर शर्मिला पिंपळकर यांनी बैठकीत दिल्या। ठाणे महापौर वर्षा मॅरेथॉन ही शहराची मॅरेथॉन असून या स्पर्धेत डॉक्टर्स, वकील, सिने कलाकार, माजी लोकप्रतिनिधी, पालिकेचे माजी अधिकारी अशा विविध क्षेत्रातील नागरिकांना सहभागी करून घेतलं जाणार आहे। यासाठी या स्पर्धेची माहिती सर्व स्तरांमध्ये पोहोचवण्याच्या दृष्टीनं तयारी करण्याच्या सूचना आयुक्त राव यांनी दिल्या। 32व्या ठाणे महापौर वर्षा मॅरेथॉन स्पर्धेत विविध गट असतील। राज्यस्तरीय गटामध्ये खुला गट महिला आणि पुरुष 21 किलोमीटर, 18 वर्षावरील महिला पुरुष 10 किलोमीटर, 18 वर्षाखालील मुलं आणि मुली 10 किलोमीटर असे विभाग आहेत। तर जिल्हास्तरीय गटात 15 वर्षाखालील 5 किलोमीटर, 12 वर्षाखालील मुलं मुली 3 किलोमीटर, ज्येष्ठ नागरिक पुरुष आणि महिला 500 मीटर या गटांचा समावेश असल्याची माहिती उपायुक्त मिनल पालांडे यांनी बैठकीत दिली।